नमस्कार. मी डॉक्टर सरवदे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कथाबंध या पुस्तकातील ज्या उर्वरित कथा आहेत त्या कथांचा अभ्यास एकत्रितपणे करणार आहोत. या 5 कथा कोणकोणत्या आहेत? तर त्यामध्ये पहिली कथा आहे विहार, दुसरी कथा आहे लचांड, तिसरी कथा आहे भुताळ्या, चौथी कथा आहे झुमची दांडी आणि 5वी कथा आहे मी मेलोच नाही. या 5 कथांचा अभ्यास आपण एकत्रितपणे आज करणार आहोत. त्याचं कारण असं की आपल्याकडं वेळ कमी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण या कथा समजून घेणार आहोत. तुम्ही कथाबंध हे पुस्तक महाविद्यालयाच्या लायब्ररीमधून घेऊन यावं आणि त्या कथांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा असं मी आपल्याला आवाहन देखील करतो आहे. चला तर मग आपण या 5 कथांचा थोडक्यात अभ्यास करूया. पहिली कथा आहे विहार आणि या कथेच्या लेखिका आहेत प्रज्ञा दया पवार. मित्रांनो, प्रज्ञा दया पवार या आधुनिक कालखंडातील एक दलित कवयित्री म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही विभागीय पातळीवरची जी संमेलनं झालेली आहेत त्या संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. काही संमेलनाच्या त्या अध्यक्षसुद्धा होत्या. प्रज्ञा दया पवार या कथाकार म्हणूनही चांगल्या प्रसिद्ध आहेत. त्यांचे काही कविता संग्रह खूप गाजलेले आहेत. त्यामध्ये अंतस्थ नावाचा एक कविता संग्रह आहे. त्यानंतर उत्कट जीव घेण्या धगीवर हा सुद्धा एक कविता संग्रह आहे. आरपार लयित प्राणांतिक हा सुद्धा त्यांचा एक कविता संग्रह आहे. हे 3 कविता संग्रह त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांनी काही कथा लिहिल्या. त्यामध्ये धादांत खैरलांची अफवा खरी ठरावी म्हणून हे त्यांचे कथासंग्रह आहेत. या ठिकाणी चुकून प्रिंट काव्यसंग्रह असं झालेलं आहे तर ते आपण समजून घ्यावं. धादांत खैरलांची अफवा खरी ठरावी म्हणून हे त्यांचे कथासंग्रह आहेत. पण इथं स्क्रीनवर तुम्हाला काव्यसंग्रह असा शब्दप्रयोग दिसतो आहे, तेव्हा तो तुम्ही समजून घ्यावा. मित्रांनो, प्रज्ञा दया पवार यांनी जी विहार नावाची कथा लिहिली. विहार म्हणजे काय तर एक मंदिर. या कथेच्या माध्यमातून प्रज्ञा दया पवार यांनी काय सांगितलं तर दलित जे सामाजिक भेद आहेत, दलितामध्ये जे वैचारिक भेद आहेत, ते भेद या कथेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. या कथेमध्ये सुजाता आणि पुन्हा या 2 बहिणींच्या रूपानं हा फरक स्पष्ट केलेला आहे. या कथेमध्ये तुम्हाला आंतरजातीय विवाह झालेला दिसून येईल. प्रज्ञा दया पवार यांना संदेश असा द्यायचा आहे की आंतरजातीय विवाह ही एक चांगली कल्पना आहे, सुंदर कल्पना आहे, ही परिवर्तनवादी कल्पना आहे. परंतु हे परिवर्तन जोपर्यंत मानसिक पातळीवर होत नाही तोपर्यंत आंतरजातीय विवाहाला काही अर्थ नाही, अशा प्रकारचा संदेश ही कथा आपल्याला देते आहे. आणि दलित समाजामध्ये जो वैचारिक फरक आहे, जो भेद आहे,
तो भेद स्पष्ट करण्याचं काम ही कथा करते आहे. आपण या कथेचा आस्वाद घ्यावा. त्यानंतर दुसरी कथा आहे लचांड. या कथेचे लेखक आहेत सदानंद देशमुख. आता आपण या कथेचे जे लेखक आहेत त्या लेखकाचा आपण परिचय पाहू. मित्रांनो, सदानंद देशमुख हे ग्रामीण कथाकार आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत. त्यांचे 2 कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. पहिला आहे लचांड, दुसरा आहे झगडा. हे कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची लचांड नावाची कथा ही लचांड या कथासंग्रहामध्ये समाविष्ट आहे. आता लचांड या शब्दाचा अर्थ काय, तर एखादी चुकीची गोष्ट आपल्या पाठीशी लागणं, अशा प्रकारचा त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यावयाचा आहे. आता या कथेचं कथासूत्र काय आहे, सदानंद देशमुख यांना या कथेतून काय सुचवायचं आहे, काय सांगावयाचं आहे, ते आपण पाहूया. मित्रांनो, लचांड या कथेमध्ये ग्रामीण भागातला पाण्याचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष जयराम या पात्राच्या माध्यमातून रेखाटलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं ते या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या कथेचा जो नायक आहे जयराम, हा जयराम एके दिवशी पाण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पत्नीचा जीव घेतो. त्याच्या पत्नीचं नाव कमळी असतं. म्हणजे पाण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा जीव घेणारा जयराम इतक्या टोकाला का गेला, याची कारणं आपल्याला या कथेच्या माध्यमातून मिळतात. आणि आपल्या असं लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे. या कथेच्या माध्यमातून लेखक आपल्याला हे सांगू पाहतात की जलसंधारणाच्या अनेक योजना सरकारनं राबवल्या, पण पिण्याचं पाणी अजून माणसाला नीट मिळालं नाही, ही खंतसुद्धा या कथेतून व्यक्त झालेली आहे. तुम्ही याही कथेचा आस्वाद पुस्तकाच्या माध्यमातून घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करेन. त्यानंतर तिसरी कथा आहे भुताळ्या. आता या कथेच्या शीर्षकावरूनच आपल्या असं लक्षात येईल की या कथेमध्ये काहीतरी भूताचं वर्णन पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. या कथेमध्ये काहीतरी भूतांचा खेळ आपल्याला पाहता येईल, अशा प्रकारचं हे शीर्षक आहे. या कथेच्या लेखिका आहेत नजूबाई गावित. त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. मित्रांनो, नजूबाई गावित या आदिवासी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे 2 कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पहिला आहे एल्गार आणि दुसरा आहे भिवा फरारी. तर हे त्यांचे दोन्हीही कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यानंतर नजूबाई गावित यांचं आदोर नावाचं एक आत्मकथन खूप प्रसिद्ध आहे. आता या कथेचं जे कथासूत्र आहे ते आपण नीट समजावून घेऊया, पाहूया. भुताळ्या कथेतून काय सांगण्याचा प्रयत्न लेखिकेनं केलेला आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, या कथेमध्ये भिका आणि नायजा ही 2 पात्र आहेत. ही पती पत्नी आहेत. ती शेती करतात, शेतीमध्ये राबतात आणि आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह चालवतात. या भिका आणि नायजा यांच्या जीवनामध्ये एक दुर्दैवी घटना घडते आणि
ती घटना जी असते त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असते. आणि म्हणून या कथेमध्ये आपल्याला अंधश्रद्धेचं दर्शन घडतं. समाजामध्ये अंधश्रद्धा खोलवर किती रुजलेली आहे याची जाणीव आपल्याला ही कथा करून देते आहे. मित्रांनो, भिका आणि नाईजा यांचं जीवन हे स्थिर आहे. ते कष्ट करतात, मेहनत करतात आणि आपल्या जीवनामध्ये जे जे काही वाट्याला आलेलं आहे ते स्वीकारत, सहन करत आपल्या जीवनाची वाटचाल करतात. या भिका आणि नाईजाला 2 बैल असतात. त्यातील एक बैल त्यांचा मरतो आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. मात्र भिका आणि नाईजा यांच्या मनामध्ये धारणा अशी निर्माण होते की आपला बैल जो मेला आहे, मारला आहे, तो कुणीतरी भानामती करून मारला आहे, कुणीतरी करणी करून मारलेला आहे, अशा प्रकारची त्यांची धारणा होते. आणि त्याच धारणेतून पुढं भिका आणि नाईजा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम करतात. अशा प्रकारचा संदेश ही कथा आपल्याला देते आहे. त्यानंतर चौथी कथा आहे झूमची दांडी. या कथेचे लेखक आहेत कुमार अनिल. झूमची दांडी म्हणजे काय, तर एक तांत्रिक हा शब्द प्रयोग केलेला आहे. झूमची दांडी जसं आपण एखादी स्क्रीनवर झूम करतो, आपल्याला ते चित्र मोठं दिसतं, तसं झूमची दांडी, दांडी म्हणजे एक प्रकारची दांडी. जशी आपण घरामध्ये पत्रे असतील किंवा शेड मारायचं असेल तर आपण एक आडवी उभी दांडी टाकतो, तशा प्रकारची ही दांडी, पण झूमची दांडी असा एक शब्दप्रयोग लेखकांनी केलेला आहे. मात्र हा शब्दप्रयोग जो आहे तो स्क्रीनवरची दांडी अशा अर्थानं आपल्याला तो घ्यावयाचा आहे. आता आपण या लेखकाचा थोडक्यात परिचय पाहूया. कुमार अनिल यांचं पूर्ण नाव काय आहे, तर अनिल तानाजी सपकाळ हे त्यांचं पूर्ण नाव आहे. हे लेखक 1990 नंतरच्या कालखंडातील एक प्रसिद्ध कवी आणि कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा एक कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहे. त्या कथासंग्रहाचं नाव आहे पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर. बघा, कथासंग्रहाचं नाव काय, पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर. हा त्यांचा कथासंग्रह खूप गाजला. याच कथासंग्रहातली ही कथा आहे. त्यानंतर त्यांची भडास नावाची एक कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. पारंब्या नावाचा एक कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहे. तर अशा या लेखकानं झूमची दांडी नावाची कथा लिहिलेली आहे. या कथेचं जे कथासूत्र आहे ते आपण थोडक्यात पाहूया. मित्रांनो, ही कथा चित्रपटाच्या धाटणीची कथा आहे. म्हणजे जणू काही आपण एक चित्रपटच पाहत आहोत अशा प्रकारचा अनुभव ही कथा वाचताना आपल्याला येतो. या कथेची भाषा सुद्धा चित्रपटाची भाषा वापरून ही कथा लिहिलेली आहे. या कथेतून संदेश काय दिलेला आहे, तर दलितांना आपल्या गुलामीची जाणीव व्हावी, दलितांना आपल्या दास्याची जाणीव व्हावी, अशा प्रकारचा संदेश ही कथा आपल्याला देते आहे. या कथेमध्ये शांताबाई नावाचं एक पात्र आहे, गणपत कांबळे नावाचं एक पात्र आहे, आबा नावाचं एक पात्र आहे. या पात्रांच्या रूपानं सेटवरचे जे प्रसंग आहेत ते प्रसंग दाखवून दलिताबद्दलची मानसिकता समाजामध्ये अजूनही किती रुतलेली आहे हे दाखवण्याचं काम
ही कथा करते आहे. म्हणजे दलिताबद्दलची मानसिकता समाजामध्ये आजही जिवंत आहे, अशा प्रकारचा संदेश ही कथा आपल्याला देताना दिसते आहे. या कथेचाही आपण आस्वाद घ्यावा. त्यानंतर 5वी कथा आहे, मी मेलोच नाही. कथेचं नाव काय आहे? मी मेलोच नाही. आणि या कथेचे लेखक आहेत माधव सरकुंडे. आता हे माधव सरकुंडे जे आहेत, त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहू. मित्रांनो, माधव सरकुंडे हे आदिवासी लेखक म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे 2 कथासंग्रह अतिशय गाजलेले आहेत. त्यातला पहिला कथासंग्रह आहे ब्लॅक इज ब्युटिफुल आणि दुसरा कथासंग्रह आहे मी तोडले तुरुंगाचे दार. हे दोन्हीही कथासंग्रह खूप गाजलेले कथासंग्रह आहेत. आता ही जी कथा आहे, त्या कथेतून या लेखकानं काय संदेश दिलेला आहे, या कथेचं नेमकं कथासूत्र काय आहे, ते आपण तपासून घेऊया. मित्रांनो, या कथेमध्ये आदिवासी जीवनामध्ये अंधश्रद्धा आणि देवभोळेपणा किती खोलवर रुजला आहे, याची जाणीव राजे नावाच्या पात्रातून ही कथा करून देते आहे. केवळ राजीच आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धा पाळते असं नाही, तर या कथेमध्ये राजीच्या शेजारी राहणारे जे लोक आहेत, राजीच्या गावात राहणारे जे लोक आहेत, त्यांच्याही मनामध्ये ही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे, याची जाणीव ही कथा आपल्याला करून देते आहे. या कथेमध्ये नेमकं काय चित्रित केलेलं आहे, तर या कथेमध्ये राजीचा जो नवरा असतो, तो राजीचा नवरा मेला आहे असं समजून दुसऱ्याच एका माणसाचा अंत्यविधी उरकला जातो. खरं तर तो राजेचा नवरा नसतोच, पण जो माणूस मृत्युमुखी पडलेला आहे, तो माणूस हा राजेच्या नवऱ्यासारखा दिसत असतो आणि म्हणून सगळ्या गावामध्ये बोबाट असा होतो की राजेचा नवरा मेला, राजेचा नवरा मेला, असं समजून गावातले सगळी लोक खुद्द राजी हा आपलाच नवरा आहे अशी धारणा करून त्या नवऱ्याचा अंत्यविधी करून घेते. सगळे गावातले लोकसुद्धा तिला समर्थन देतात आणि राजीच्या नवऱ्याचा अशा पद्धतीनं शेवट होतो. मात्र कथेच्या शेवटी राजीचा नवरा खुद्द राजीच्या घरी येतो. तेव्हा राजीचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. हा आपलाच नवरा आहे म्हणून ती स्वीकारत नाही. का तर आपल्या नवऱ्याचा अंत्यविधी झालेला आहे, सगळ्या गावांनी तो पाहिलेला आहे. तेव्हा हा जो कोणी आपल्या दारात आलेला आहे, तो आपला नवरा नसून ते भूत आहे, अशा प्रकारची धारणा त्या राजीची होते. आणि मग राजी त्या नवऱ्याला स्वीकारत नाही, त्याला भूत म्हणून संबोधते, त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करते. शेवटी मित्रांनो, राजीच्या नवऱ्याला मी मेलो नाही, मी जिवंत आहे हे सांगण्यासाठी, हे पटवून देण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते आणि त्याला खुद्द पटवून सांगावं लागतं की मी मेलोच नाही. आणि मग शेवटी पोलीस स्टेशनमधले काही अधिकारी लोक राजेच्या घरी येतात, तिला सगळं पटवून सांगतात. अशा प्रकारची ही कथा आहे. म्हणजे आदिवासी जीवनामध्ये या अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचं दर्शन ही कथा घडवते आहे. तेव्हा मित्रांनो, आज आपण 5 कथा
थोडक्यात पाहिलेले आहेत, कारण आपल्याकडं वेळ कमी आहे. आणखीन काही कथा थोड्या शिल्लक आहेत, त्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. तूर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.